हा फक्त एक ट्रेक नाही, हा आहे थकवा, शांतता आणि निसर्ग यांच्यातला एक प्रवास. घनदाट जंगल, उंच कडे, इतिहासाच्या खुणा आणि अशा जागा जिथे फोनला नेटवर्क नसतो पण मन मात्र पूर्ण कनेक्ट होतं. आज आपण चाललोय प्रबळगडकडे. चला हा प्रवास एकत्र अनुभवूया. आम्ही दुपारी 12ला ट्रेकसाठी निघालो पनवेलच्या दिशेने. पेट्रोल फुल भरलं. मग मस्त वाशी ब्रिजवरून सुसाट वेगाने निघालो. वाटेत माझे भाव वाट बघत होते. मग त्यांना जॉईन केलं आणि पुढचा प्रवास सुरू केला. खरी मज्जा आली ती उल्वे एअरपोर्टच्या बाजूच्या रस्त्यावर. मस्त स्कूटी वेगाने पळवायला भेटली. थोडं पुढे गेलो आणि गावातले शांत रस्ते सुरू झाले. हवेत एक वेगळीच शांतता आणि समोर पसरलेले डोंगर रांगांचे सुंदर असे दृश्य. गडाच्या पायथ्याशी आम्ही एका दुकानाजवळ स्कूटी पार्क केली. डे नाईट पार्किंगसाठी 120 रुपये घेतली, प्रत्येकी 60 रुपये. रेट पण फेअर होता आणि जागा पण सेफ. ट्रेक सुरू करण्याआधी आम्ही एका दुकानात बसलो. थंड उसाचा रस प्यायलो आणि गरमागरम वडापाव खाल्ला. अगदी परफेक्ट एनर्जी मिळाली पुढच्या चढाईसाठी. गणपती बाप्पा मोरया. वेलकम बॅक टू द चॅनल. आपल्यासोबत आपले भाऊ दोन, उदय आणि यश. आता वाजलेत 3:18 आणि आपण प्रबळगड चढायला सुरुवात केली. मस्त एक वडापाव आणि मस्त उसाचा रस पिऊन. वाटेत थोडं पुढे गेलो आणि डिरेक्शन दिसली. 2 दगडांवर कलावंतीन आणि प्रबळगड अशी नाव हलक्याशा पेंटने लिहिलेली होती. ही छोटी मार्क्स ट्रेकला खूप हेल्पिंग असतात, मार्ग दाखवण्यासाठी. प्रबळगड आणि कलावंतीनदुर्गचा मार्ग. चढाई तशी सोपी होती, रस्ता पण बऱ्यापैकी रुंद होता. उद्या तुझा ताप उतरेल मला वाटतं. ताप बोलो उतरेल आज. तापड छाती भरले पण कफनी. थोडा पुढे गेल्यावर आम्हाला एक छोटा शॉर्टकट दिसला. शॉर्टकट बघून ये. हाक मार मग वर खाली हाक मार. शॉर्टकट आहे का? हा एक रस्ता आहे आणि हा एक रस्ता आहे. शॉर्टकट आहे उदय. ठीक आहे चला, तू जा तिकडे, मी इकडनं जातो. आणि मेन ट्रेल सोडून आम्ही तोच रस्ता निवडला. पण हे सिंगल लेग स्क्वॉट इथे भरपूर यूज केलं जाते, म्हणून लेग्स मारायचे. हे बघा, सिंगल लेग स्क्वॉट, पिस्तॉल स्क्वॉट बोलतो त्याला. झाडी जंगल कसलं भारी आहे. ओ ये, आपण या रस्त्याने आलो. उद्याची वाट बघतोय. चढाईमध्ये थोडा ब्रेक घेतला. उदय येण्याची वाट पाहत बसलो. हाती सापवलं वाटतं मला आता. चुकत बस काय. सगळा कफ काढून टाक इकडे. आहे. करता नाही आपला
मुंबईचा वैष्णोदेवीला जसे शिड्यांचे शॉर्टकट आहे तसं इकडे हे जंगल मार्ग शॉर्टकट. केदारनाथला त्याच्यापेक्षा बेकार एक तर शॉर्टकट आहे ना, हां तो फट्टे रस्ता वाचवतो, पण तो शॉर्टकट असा आहे ना, एक मधला पॅच आहे त्याच्यात, तिथं जर घसरला ना चुकून डायरेक्ट खाली आहे. ते उडी मारायचं आहे या साईडला असं. कप मुंबईच्या QM झालं AQ एअर क्वालिटी एअर क्वालिटी आणि हा एक रस्ता आहे. आणि पुन्हा चालायला सुरुवात केली. रस्ता मस्त वाईड होता. आम्ही तिघे शांतपणे चालत होतो आणि झाडांच्या फांद्यांमधून सूर्यकिरणे येत होती. हा मुमेंट ट्रेकमधला सगळ्यात पीसफुल आणि सिनेमॅटिक वाटत होता. बरेच लोक परत येताना दिसत होते, पण आमच्यासाठी तर ॲडव्हेंचर आता सुरू झाला होता. वाटेत एक आजी भेटल्या. अंदाजे 70 ते 75 वर्षांच्या असाव्या. डोक्यावर लाकडांचा मोठा भला भार आणि तरीही अगदी शांतपणे चढाई करत होत्या. त्या आजी बघितलं कसल्या लाकडं घेऊन चालले वरती. बघ ना किती वर्षात असतील माहीत नाही, अजूनपर्यंत फिटनेस खतरनाक. हा ना लॅपटॉपवर बसून आपल्याला एवढं नाही, त्यांची तेवढी चालणे पण कॅमेरा चालू आहे बोलते. तुम्ही पण या ब्लॉगमध्ये. हां लाईक करो, सबस्क्राईब करो, शेअर करो. वाव टास्क आहे टास्क, पाणी वरती चढवायचं. जसजसं आम्ही वर जात होतो तसतसे आम्हाला छान असे व्ह्यू दिसायला लागले. शपथ व्ह्यू बघ. मस्त आता सनसेट होईल तर आपल्याला बघायला भेटेल. येस, आपल्याला अजून भरपूर वरती जायचं आहे माहिती आहे. त्याला चिलवर झोपलं. ओ ये मित्रांनो, परत आपल्याला मोटिवेशन भेटणार आहे आणि आपले गुरु आलेले. जय श्रीराम. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, बजरंगबली की जय. मोटिवेशन घेऊ. जय श्री. अशा प्रकारे आपण गणपती आणि हनुमंताच्या पाया पडून पुढे जाणार. थोडा आशीर्वाद देतील. आशीर्वाद घेऊन चालू करूया. 5 मिनटं बसूया. इकडनं असा व्ह्यू भेटतो आपल्याला. सगळं प्रदूषणच आहे. हनुमंताच्या पाया पडून मग गणपतीच्या पाया पडून आलो आहे. ई व्लॉगिंग स्किल आपले डेव्हलप होते. ई व्लॉगिंग ते थोडा दम चांगलाच जाणवायला लागला. आम्ही गडाच्या पायथ्याशी पोचलो, म्हणजेच प्रबळमाची पठार. ओ ये. आणि आपण प्रबळमाची पॉईंटपर्यंत पोचलो. खांद्यावरचा थोडासा भार खाली ठेवला आणि थोडा वेळ बसून विश्रांती घेतली. डाबर हॉनिटस कफ ड्रॉप्स विथ गुडनेस ऑफ जिंजर. चॉकलेट. कोण वाटत नाही वाटत ते बाहेरचे असणार.
प्रबळ माची प्लॅटीवरून दिसणारा हा सुंदर नजारा, खाली खोल दऱ्या आणि बाजूला शांत पसरलेलं जंगल. आता वाजले 4:30. दिसणार नाही. चल मला कमी नाही थांबणार पण नाही थांबणार. आता थांबायचं नाही, सुसाट जायचं. सू करून जायचं 60. सू गेलेली आहे ना. बघूया किती वेळात जातो आपण वरती. इकडनं ट्रेल चालू होणार. लेट्स गो. चला. थोडी विश्रांती घेतल्यावर आम्ही पुन्हा चालायला सुरुवात केली आणि काही वेळातच प्रबळमाची या गावात पोचलो. इथून पुढे रस्ता 2 भागात विभागतो. उजव्या बाजूचा रस्ता सरळ प्रबळगडाकडे जातो आणि डावीकडचा रस्ता वळसा घेऊन कलावंतीन दुर्गवर चढतो. आम्ही पुढे थोडं चाललो आणि एका ठिकाणी थांबून बॉटल्समध्ये पाणी भरून घेतलं, कारण गडावर पाणी मिळेल की नाही याची खात्री नव्हती. अशा प्रकारे आम्ही तो रस्ता चुकीचा घेतलेला. आपल्याला ह्या रस्त्याने जायचं आहे प्रबळगड. पण गेलेलो इथे. हे आम्हाला प्रबळगडला घेऊन चल रे. चलो ह्याला घेऊन जा प्रबळगडला. बिस्किट आहे? बिस्किट होतं ना रे. बिस्किट काढ ना. जिम जॅम आहे एवढं डिमांड. नाही आम्हाला एक दिला तर काय बघूया. प्रबळगडला घेऊन चल. चल जिम जॅम देतो. जिम जॅम पार्लेजी नाही आमच्याकडे. पण जे वरती पोचल्यावर दे ना. आता नाही आता नाही. पळून जातील तुम्ही. चल ठीक आहे. अरे आला बघ, काढ ना. कसला भारी आहे. हुई हुई हुई. थांबा मित्रा तिथं. चिल चिल 2 एकदम चिल मिनिट थांब. चिल. बॅगेतून काढतोय जरा 2 मिनिटं थांब. आधी एकच भेटणार. मग वरती नेलं जास्त. प्रमोशन झालंय त्यांचा. जिम जॅम खावा. अजून एक घे. थांब बैला बघूया खातात काय. खात नाहीत. नाही तर हे घे इथे ठेवतोय बघ. हे खाल्ला दे दे अजून एक दे. दुसऱ्याला पण दे मग. त्याला एकालाच. हा चल एवढंच होतं आमच्याकडे. चला हात रोडे आपण. चला आता आमच्या सोबत. ए लेट्स गो. चलो चल. चल. हा प्रबल काढला जरा आवडा. धन्यवाद. आला आई शपथ. वाटेत आम्हाला 2 नवीन मित्र भेटले, म्हणजेच 2 कुत्रे. ते आमच्या सोबत चालायला लागले. अरे हे कुत्रे मागेच लागले. उदय बिस्किट दिला ना. हा आणि अशी नाही भारीतली दिली आहे ना त्याला. हे भाई घरी जा, तुझ्या घरचे बोलवत आहेत. बोलवते सगळे पार्ले देतात. हे तुला बोलवते तिथे मागे जा. ते गेले बघ तुझे. तू घाबरला. बरोबर आलोय आपण. मग आजचा रस्ता चुकीचा होता. ते आपण हेच पाणी घेतलेलं ते. जाऊ दे, पाण्याच्या बॉटल भेटल्या बरोबर. हा ना. तो येला तो बिस्किट त्याच्याकडे पुढे. चल चल चल. यो फुल ग्रीनरी आहे बघ. जा पकड त्याला. आणि दुसरा पण आला. त्याच्याकडे बिस्किट जा पकड त्याला. तो बघ. 4 वाजून गेले होते आणि आमच्याकडे अजूनही भरपूर चढाई बाकी होती. संध्याकाळ होण्याआधी गडावर पोचायचं होतं. सनसेटचा टाइम. लाईट बघ असली भारी आली. पुढे गेला. एक नंबर भारी अशी लाईट झाली. एक नंबर वाटते. वाजलेत 5:01. चंगू मंगू आपल्यासोबत. मस्त ट्रेल. ए चंगू मंगू भागो 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 भागो. पकड पकड. चल चल चल. तुला काय नाही करत आहे मी. दूध स्टेप अशी चढाई.
ट्रेल थोडी अरुंद झाली होती आणि रस्ता पूर्णार्थ कच्चा. किंचित पाय घसरण्याचा धोका होता. त्यामुळे प्रत्येक पावलावर फोकस करावं लागलं. पण ह्या रफ पाथवरून चालायचं एक ॲडव्हेंचर थ्रिल समजत होता. चल. क्लाइंब थोडी स्टीप होती, त्यामुळे पेस थोडा स्लो झाला. पण ह्या ॲडव्हेंचरस पाथवर चालायला मज्जा येत होती. तो रस्ता पण फेमस आला. चलो, लेट्स डू इट. हर हर महादेव. हम इकडे ठेवूया. Chill. कसली भारी ट्रेल आहे बघा. एकदम अशी स्टीप आहे कारण खाली अशी. आपण पोचलोय, थोडंसं बाकी अजून. 5:30 वाजले. बघूया आपण किती वेळात आपण पोचतोय आपल्या कॅम्प साईड. आपण कॅम्प इकडे करणार आहे. जय श्रीराम. काळं कोणाच्या आत ट्राय करूया. आपल्याकडे टॉर्च बीच सगळं आहे, टेन्शन नाही. तसं आहे ना, असं आहे, असा कोपरा इकडनंच आहे. चलो. Oh yeah. एक दाखवतो भारीवाला. हे बघ, रॉकेट सूप सनसेट. काळ होणार आहे लवकरच. हो ये. वाकडा झालाय सगळ्यांचं. उदय व्हायचा सर्दी खोकला. आता फक्त वरती जाऊन ताप आहे, बाकी सगळे सर्दी खोकला गोळी घ्यायची सूर होऊन जायचं. आणि सोपायचं. झालं सगळं क्लिअर. संध्याकाळ जवळ येत होती आणि आता सनसेट दिसायला लागला. नमः पार्वती पते महादेव. चला. गणपती बाप्पा. काय लंगूर आहेत मित्रांनो. लंगूर इकडे. काळ्या तोंडाची माकडं. कुठे दिसले का? इथे इथे या दगडाला आता हा. अरे लंगूर. लंगूर ही बघ इथे झूम करून तोंडावाली. दिसली तर. क्लाइंब नंतर शेवटी पोचलो गडाच्या दरवाजापाशी. थोडा वेळ बसून विश्रांती घेतली आणि फोटोज क्लिक केले. थोडा रेस्ट घेतलाय, शिड्यांवर बसले. फोटो काढ. कडक येतोय, मला पण काढायचंच आहे. काढूया आपण फोटो काढूया. एक 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 एक. मित्रांनो, त्या जंगलात पूर्ण काळोख झालंय. कॅमेरा तेवढं वाटत नाही, पण मजबूत असा ट्रेल आहे. आणि आता ट्रेल सुरू झाली घनदाट जंगलातून. हवेत थोडासा गारवा आणि फ्रेशनेस जाणवायला लागला. अंधार हळूहळू वाढत होता, पण फॉरेस्टचं पीसफुल ॲम्बियन्स मनाला शांती देत होता. पण कंटिन्यू चाललंय.
सो मित्रांनो इथे 2 फाटी फुटतात. इकडे लिहिलं आहे या साईडचं लेफ्ट साईडचं कलावंतीन आणि इकडचं त्या साईडचं आहे. आपण लेफ्ट साईडला चाललो आहे. हा लिहिलं दिसत नाही. ओके या रस्त्यातून आल्यावर इकडे राईट नाही घेतलं आम्ही लेफ्ट घेतलं आणि आता सरळ चाललं. नमो पार्वती पते हर हर महादेव. कसलं भारी ग्रीनरी आहे बघा. हे बघ फुल जंगल. ये हसे वादिया कहा तो मेरे साजे. कचऱ्याचा कधी कधी फायदा होतो. कचऱ्याचा फायदा होतो. वाट दाखवते ना. कचऱ्याला साध्या गोष्टी नाही. कचरा म्हणजे तिकडे माणसं आहेत. माणसं ते जातात. तिकडे कचरा तिकडे माणसं. ठीक आहे बॉटल बघा. इकडे झाडाला बॉटल आली आहे बघा. केवढं भारी वाटतं झाडाला. ओ ये त्याचं म्हणजे आपण बरोबर चालले. आपण चालत राहूया पुढे. आपल्याला भेटेल. 2 मिनिटं बोललो एवढं. ठेव ना भेंडी. मी गुगल मॅप लावले. ला गुगल मॅप बघ. आपल्याला ते 2 जण आहेत ना 2 मिनटं बोलले. हां नाही बहिणी नाही हे कन्फर्म नाही ते लुटून मग. अरे बघ चल चल थोडं तर पुढे चल. कारण का मागे जाऊन तरी फायदा नाही. तिकडेच जाणार परत. आम्हाला मनात एक क्षणभर विचार आला, हा रस्ता खरंच योग्य आहे का? पण तरीही पावलं न थांबता पुढे चालत राहिलो. कॅब घालून ठेवा. डोक्यात काय पडत वगैरे काय समजलं नाही. कॅब बोललो कॅब घालून ठेवा. हरवणार नाही आपण. पटपट पटपट. आपण डिसाईड करतो यार. अरे ते तसं वाटतंय आपल्याला रे. तो उतरल्यासारखं. तो आपण वरतीच आहे ते बघ. हे बघ ना वरती ती बँड पण आहे. झाडांमुळे पूर्ण काळोख झालंय. पूर्ण काळोख झालाय झाडांमुळे. काय आहे आपल्याला कुत्र्याने धोका दिला. चिमचम खाऊन गेला. आणि मित्रांनो अशा प्रकारे आपण फायनली मोरया मंगल मूर्ती मोरया बोल बजरंग बली की जय पोचलेलो आहे प्लेन ठिकाणी. दंटाक 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 नाचो. आलोय अशा प्रकारे आपण. बघूया कुठे लावायचं. आहेत माणसं. आवाज येतोय. कोणतरी मित्र आहेत आपल्यासोबत. आणि शेवटी त्या कड्याजवळ पोचताच एक वेगळाच आनंद झाला. मित्रांनो फायनली हिअर. वी आर फायनली हिअर. एवढा छोटा भाई. आणि या समोर कलावंतीन सुळका. फायनली पोहोचलेलो आहे आपण. काय काय हा आम्हाला शोधायला लागलं असतं. आम्हाला ते तेवढ्या पाण्याचाच वापरायला लागला असतं सगळं. सगळं सामान ठेवून आम्ही पहिले पाणी भरायला टाकीकडे निघालो. तिथे आणखी काही ट्रेकर्स आले होते. त्यांनीच आम्हाला पाण्याची टाकी कुठे आहे हे दाखवण्यात मदत केली.
सगळ्यात पहिला कड्यावर एक सेफ जागा बघितली आणि टेंट सेटअप करायला घेतला. वगैरे आपला टेंट बनवून झालेला आहे. आपण जागा बघतोय अजून थोडी चांगली, कारण का इकडनं डायरेक्ट खाली आहे. डायरेक्ट उठलो आणि भेंडी समजलं इकडनं खाली पडलो झाला. खूप होईल आपला खूप. मित्रांनो आपला झाला आहे कॅम्प सेटअप. अशा प्रकारे असा सेटअप झालेला आहे. हे ताडपत्री वगैरे बॅनर्स लावलेत, बॅग्स आतमध्ये आणि आपलं हे खायचं सामान. आणि आता आतमधून लाव. आपण लावतोय अग्नी, लावतोय अग्नी. हा शपथ काय टाकलंच काय? नाही पेंडा आहे ना, पेंडा लगेच अजून लाकडं आणूया रे. आई शपथ आहे बाय अंगण. त्याला बाची भाजी आपल्याला जाल तो खाली जाल. एक नंबर. टेंट लावून झाल्यावर आम्ही शेकोटी जवळ बसलो. कसलं भारी वाटतंय गो. थंड वाऱ्यात हात अग्नीपाशी नेऊन ऊब घेत होतो. जळत्या ज्योतींचा उबदार प्रकाश आणि शांत पर्वत रात्र मिळून असा माहोल तयार झाला की ट्रेकचा सारा थकवा एकदम विथळून गेला. पोरांना मजबूत भूक लागली आहे. सगळे कांदा बिंदा आणायला पाहिजे होता रे. चपाती फोडला ठेपला अरे एक नंबर झाला. माडे होते ते पांढरेवाले आणि ही चटणी. छोटे. अरे वा, भारी ना. पाणी जरी देत तरी मम्मीला शाउट आउट दे. आम्ही एक नंबर. कॅमेऱ्यात बोल. मजा आली मामी. पार्ले जरी देशील ना मला तू तरी पिझ्झा हॉटेल पार्लेची जरी देशील ना खायला. भारी बनवलंय भारी. डोंगरावरती येऊन खाण्याची वेगळी मजा. तू मगाशी ते वेफर पण दिलंच ना मला, ते एवढं भारी लागलं पाहिजे काय ते. आपण बॅगातून पॅकेट काढला ना, सोना चांदी एक तरफ, पेपर एक तरफ. ट्रेक झाल्यानंतर वरती असा ठेपला आणि चटणी खाण्याचं जे सूप हे नेक्स्ट लेवल होतं. मित्रांनो आपण एवढं खाली थकत होतो, म्हणजे भरपूर असं म्हणजे श्वास चढत होता आणि भरपूर थकल्यासारखं वाटत होतं, कारण का सामान पण तेवढंच होतं आणि बॉटल, पाण्याच्या बॉटल त्या. तरी आपण असं थकत थकत वरती आलो आहे. खाली थकवा जाणवत होता, पण जसंच वरती आलो आणि बसलो, थोडंसं खाल्लं, एकदम रिलॅक्स वाटतं आहे आणि काहीच नाही वाटत आहे. असं पेन होतं आहे, बॉडी पेन असं काहीच नाही, एकदम चिल. आणि आपल्या भावाने
ताप असताना पण, ताप सर्दी खोकला असताना पण फुल ट्रेक केलेला आहे. वन साइड एकदम. झोपला. तुला काय बोलायचंय? 8 वाजले 8. जय श्रीराम. जय श्रीराम. 9 वाजता उठून आपण 9 वाजता उठूया, नंतर थोडंसं काहीतरी खायचं म्हणूया. मित्रांनो, आणि तुम्हाला मला एक दाखवायची गोष्ट. एक मिनटं, लाईट ऑन आहे. हे बघा, ही खिळे दिसतात. तुम्ही नेक्स्ट टाइम कधी पण कॅम्पिंगला जाल ना, हे असे खिळे आणा, असे मोठेवाले. कारण का ते डायरेक्ट मातीत रुजतात, खाली जातात डायरेक्ट. हे असेवाले खिळे. आणि जे कॅम्प आणि जे ट्रेक काय बोलतात, जे ह्याच्यासोबत येतात ना, टेंटसोबत, हे असे खिळे, त्याचा काहीच फायदा नाही. हे बघा कसे वाकलेत, घुसत पण नाही ते. नेक्स्ट टाइम नक्की कॅरी करा हे वाले, इफ जात असाल तर. आम्ही तर हेच कॅरी करणार आता. गेल्याशिवाय समजत नाही ना. एक्सपिरियन्स रिक्वायर्ड. आम्ही बघा तिन्ही साईडला तेच केलं. इकडे तर दगड ठेवला आहे आणि इकडे तो खिळा मारला आहे. आणि ते पण लकीली आम्हाला इथे ह्या जागेत इकडे खिळा भेटला, म्हणजे ह्या प्लॅटीवर जिकडे सपाट आहे पूर्ण. मित्रांनो, इथे आपल्या खाली आहे सलमान भाईचा बंगला आहे, बंगला विला. सलमान भाईचा विला. तो आता दिसेल काय माहीत नाही. इथे खाली यावं हे नाही कसं दिसेल, आपण सकाळी बघूया. सकाळी ये बघूया काय करते. हा बघा झोपला इथे. जय बाबाजी की. कसा वाटतंय बघ तू. पोच बघाय दिलीस. युजी चेल झोपला इथे. अजूनही इकडे बसलाय, दाखवतो. फोनवर बोलतोय. अरे बाबूने ताना आया क्या? फोटो काढता येते नाही. 2 मोबाईल घेऊन आलास? अरे भाई फोटो काढतोय ना, बस काय. बाबूला नेटवर्क आहे. बाबीचा ब्रेकअप झाला. डेंजर. 2 मोबाईल आणलेस तू? अरे भारी आहे. ह्याचा 2 मोबाईल आणले त्यांनी. लाईट दाखव. इथे लाईट आणली आम्ही. कुठे गेली ती? बघा ही लाईट आणली 100 रुपयाची. 100 रुपयाची एकदम मस्त. फुल गेलो की बाई हा लाईट चांगली वगैरे. चार्जिंगला लावेल बोलला. किती वेळ चालली? अरे 1 तास पण नाही चालली. 100 रुपये 65 गेले वाया. फेकून दे, इकडनंच खाली टाकू. बघा आता उद्या घरी जाऊन चार्ज करूया. अरे काय ती नॉर्मल चार्जिंगला चालू होते. मी केली, त्याच्यानेच चार्जिंग केली ती. बघूया. ठीक आहे, आपल्याला काय वापरता आली तेवढ्यापुरती ठीक आहे. आपल्याकडे लाईट होत्या म्हणून. ही एक लाईट केतन दादाने दिली. केतन मुंबईकर केते आता ब्लॉगर. थँक्यू बाबा. मित्रांनो, आपण सगळं फर्स्ट टाइम करतोय, कॅम्पिंग पण आणि याला काय बोलतात, बुटन गॅस आणि स्टोव. स्टार्ट करूया आपण. कसं लावतात बघूया. हे काय सोपं आहे तरी पण आपल्याला माहीत नाही. हे झालं रे. ती आईच्या गावात हे बंद कर. साईडने गोल फिरव दे. अरे साईडने गोल बंद कर ना ते. अरे आपण आता इकडे गॅस कॅन लावलाय. आता मजबूत वाला सीन झालेला आपला. इकडे असा इकडे गॅस लावलेला. झपकन अशी मोठी आग आलेली. मोठी आग. टेंटला जरी आग लागली असती, इथं आम्हाला तरी आग लागली असती. खतरनाक वाला सीन झाला. आणि ते बाई आम्ही रेकॉर्डच नाही केलं. डेंजर. बघा गॅस. कॉन्टेंटर वॉट.
भारी आता आवाज भारी लागतोय ना. गरमागरम सूप पिऊन झाल्यावर आम्ही थोडा वेळ कड्याजवळ बसलो आणि तिथून दिसणारा रात्रीचा नजारा शांतपणे अनुभवत होतो. कानात हलकसं गाणं, भोवती मस्त थंड हवा, सगळं वातावरण एकदम निवांत. थोड्या वेळानंतर आम्ही अजून काही ट्रेकर मित्रांच्या कॅम्पजवळ गेलो आणि बॅकग्राऊंडला मस्त विठ्ठल कीर्तन सुरू होतं. त्यांनी आम्हाला जेवणासाठीही प्रेमाने इन्व्हाइट केलं. चिकन भात कापतो रे बाबा. कांदे तिथे त्यांच्यासोबत बसलो, गप्पा मारल्या, हळूहळू ओळख झाली आणि क्षणातच मस्त मैत्री जुळली. बाहेर गेलो ना तर कसं लोक आपल्याला म्हणजे मिक्स नाही होत, आपापल्यात असतात. असं तसं बोलतोय मी. तुम्ही कशा डायरेक्ट एकदम आम्ही सगळे एन्जॉय वालाच काय काय म्हणजे बोलत ना आपण. तसं बोलतोय. हा आम्ही मगाशी बोलवतो का जेवण झालं का आपण ते बोललो ना मी, तेव्हाच बोललो. अगदी पहिल्या भेटीतही जुनी मैत्री असल्यासारखे प्रेमाने वागवणं, हाच ट्रेक कल्चरचा खरा ब्युटी असावा. यानंतर आम्ही आमच्यासाठी साधीशी मॅगी बनवली. आणि दिवसभराच्या थकव्यानंतर शेवटी झोपायला गेलो. रात्रीच्या कॅम्पिंगनंतर सकाळी लवकर उठलो. गडावरची सकाळ एकदम प्रसन्न होती. सनराईज पाहण्यासाठी कडाजवळ उभे राहिलो आणि आकाशात हलके सोनेरी रंग पसरत होते. सूर्य उगवण्याआधीच निसर्गाने आपले रंग सजवायला सुरुवात केली होती. कलावंतीन दुर्ग ट्रेक करताना खूप ट्रेकर्स ट्रेलवर दिसत होते. कलावंतींच्या टॉपवर भगवा झेंडा फडकत दिसत होता. वरून पनवेल शहर आणि सलमान खान याचा फार्म हाऊस दिसतो. खूप छान अशी सकाळ अनुभवायला भेटली. मित्रांनो, आकाशात कलर्स बघा कसले भारी आले. सिलियट मस्त आहे ते रे. हे बघ, रिअल लाईफ मध्ये वेगळंच येतो. कॅमेरा वेगळा, कॅमेऱ्यामध्ये एकदम वेगळं दिसतंय आणि आपल्याला नॉर्मल रिअल लाईफ मध्ये भारी दिसते. एक नंबर कलरच कलर. अजून काय पाहिजे भाई. मित्रांनो, आपण बॅग्स पॅकिंग करायला घेतलेत सगळं सामान आणि आता निघायचं आपल्याला. त्यानंतर आम्ही आपले बॅग्स पॅक केले, सगळं सेटअप पॅक केलं, टेंट आणि बाकी सामान व्यवस्थित ठेवले. टेंट फोल्ड, टोप घासून झालेला आहे, बॅग्स रेडी. संपूर्ण तयारी करून आम्ही गड एक्सप्लोर करण्यासाठी तयार झालो. देऊया नारळ देऊया. चल, 1 2 काय द्यायचं मध्ये
नमो पार्वती पते हर हर महादेव. बोल. हा ठीक आहे. 1 2 3. नमो पार्वती पते नाही जा बोलले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मुघल आले चला. मारा मारा मारा. महाराजांचं नाव घेतलं आणि आजची ॲडव्हेंचर सुरू केली. मित्रांनो चला. हो पुढे जातो त्या साईडला. तिकडून तुम्ही पण येत आहे ना तिकडे. सगळं आवडतं. मग आरामात थोडं थांबलं फोडणीचा भात खाल्ला असता. हा बघूया आता पुढे जातो आम्ही. चला थँक्यू. चला कालचं जेवण मस्त होता. भेटू नंबर देऊन ठेवा तुमचा कोणाला. हा तुम्ही जेव्हा याल ना कॉल करा आम्ही पण येतो. मग पोरांनी भारी आपल्याला सपोर्ट केलाय. 1 नंबर मजा आली. येस सक्सेसफुल आपलं कॅम्पिंग झालेली आहे. नाईट कॅम्पिंग ह्या प्रकारे. आता आपण पाणी भरायला जातो. तुम नेक्स्ट प्रथा ना. फुल गेट. चल पाणी भरायचं. काय करा तिथून सरळ जावा. आणि आम्ही किल्ला फिरायला सुरुवात केली. घनदाट जंगलातून काळाबुरुजच्या दिशेने निघालो. ट्रेलवर चालत असताना आजूबाजूला वेगवेगळ्या पक्ष्यांचे मस्त असे मधुर आवाज कानावर येत होते. जंगलाची शांतता आणि तो शांतपणा मनापर्यंत पोहोचत होता. किल्ल्यावर एकूण 4 राजवाडे आहेत. आज जरी त्या वास्तूंची पूर्णपणे पडझड झाली असली तरी भिंती, चौथरे आणि दगडी रचना पाहिल्यावर त्या काळाची भव्यता जाणवते. हे राजवाडे कधी काळी किल्ल्याच्या प्रशासकीय आणि राहत्या वापरण्यासाठी असावे. प्रबळगडवरचं हे घनदाट जंगल किती भव्य आहे. कधी काळी हेच जंगल किल्ल्याचे नैसर्गिक संरक्षण होतं. शत्रूपासून गडाला वाचवणारी पहिली भिंत. आज त्याच जंगलातून चालताना निसर्ग आणि इतिहास एकत्र अनुभवायला मिळत होता. गडावर ट्रेलची मार्किंग्स अतिशय व्यवस्थित पद्धतीने केलेली आहेत. किल्ल्यावर एक प्राचीन गणेश मंदिर आहे. त्यामध्ये श्री गणेश मूर्ती सोबतच श्री मारुती, शिवशंकर आणि नंदी यांची मूर्ती विराजमान आहेत. हे मुंग्यांचं घर वाटतं. मित्रांनो हे एवढं घनदाट जंगल आहे. आता सकाळ आहे, 9:14 झाली. एवढं सकाळ आहे म्हणून आपल्याला काही वाटत नाही, म्हणजे आपल्याला भीती नाही आहे कसलीच. तेच जर रात्री आपण
तिकडनं चालत गेलो असतो तर केवढी भीती वाटते, डेंजरवाली भीती वाटते. तर माइंडसेट काय ठेवायचा, काय जसं सकाळी जातो त्या वाटेने तसंच रात्रीच्या वाटेने जायचं असं आपण बोलतो. पण भाई ते हवं चालतं, हवेने ते झाडांची आवाज डेंजर, फाटते भाई फाटते. कोण काही बोलू दे पण फाटते. एकदा ट्राय कर. हवेत आहे पडला नाही तो. ही बाई याची फांदी इकडे कनेक्ट होते. अरे फांदी करायला तुटला तो लटकला तिथे. तुटलाय हे, हा तुटलाय रे, हे बघ तुटलाय तो खाली अटकलाय तिथे. हा बघ इकडे लटकलाय. ही साईड आहे बाई, इकडे इकडे येईल डोक्यावर. डेंजर. आणि अशा प्रकारे आपण ह्या साईडला पोचलेलो आहे. अजून थोडं पुढे जाऊया, बघूया काय काय बघायला भेटतंय. लेट्स गो. या बाजूला पाण्याचे 2 टाके आहेत. एक अजूनही चांगल्या स्थितीत आहे तर दुसरी पूर्णपणे खराब झालेली दिसते. दोन टाक्या ह्या साईडला, ह्या साईडला जास्त गर्दी. बराच वॉक केल्यानंतर आम्ही किल्ल्याच्या दुसऱ्या टोकावर पोचलो. काळाबुरुजकडे पोचलो. समोर विशालगड. आणि आपण फायनली पोचलेलो आहे प्रबळगडच्या ह्या साईडला. मोरबे डॅम. व्ह्यू बघा, व्ह्यू बघा आता वन साइड एकदम. कड्याजवळ उभे राहून पाहिलं तर मोरबे डॅम, विशालगड आणि माथेरान डोंगररांग असा मस्त पॅनोरमिक व्ह्यू दिसतो. हे आपण लास्ट ट्रेक केलेलं लास्ट इयर बरोबर. तर आपण विशालगडवरून हा गड बघत होतो, आता या गडावरून विशालगड बघतोय. डेंजर ना हा ना. भारी बनला. लवकर आलो असतो तर वेगळी गोष्ट. आपण कॅम्पिंग करतात ना. ह्या साईडला येते, त्यासाठीच कॅम्पिंगला येतात. रे बुरुज, हा तो बुरुज. इथे खाली बुरुज आहे. खालच्या बाजूला अजून एक बुरुज दिसतो. तिथे जाण्याचा ठोस रस्ता दिसत नव्हता, त्यामुळे आम्ही तो बुरुज दुरूनच पाहिला. कड्याजवळ बसून आम्ही त्या सिनिक व्ह्यूचा मनसोक्त आनंद घेतला. भारी. आमची अशी माझी तरी पहिली अशी कॅम्पिंग आहे, म्हणजे गडावर वरती जेवण बनवणं वगैरे, मॅगी वगैरे असं. आणि ती सक्सेसफुली झालेली आहे या प्रकारे आपली. हे डेंजर आहे, हे पण डेंजर आहे रे. बोललो हे पण डेंजर आहे. इकडनं डायरेक्ट तू सर्केल खाली माहिती आहे. हे इथे पण लावू शकतात. इकडे जास्त जण कॅम्पिंग करतात. त्या साईडला एवढं नव्हतं, पण आपल्याला तिकडे जाण्याचा एक फायदा आला ना, ती पोरं भेटली ती. सगळं अनएक्सपेक्टेड होतं. भारी भारी मजा आली. असा हा प्रबळगड.
पूर्वी मुरांजन म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला परिसरावर नजर ठेवण्यासाठी आणि संरक्षणासाठी उभा राहिलेला. थकवा दिला, पण शांतताही दिली आणि निसर्गाशी पुन्हा एकदा जोडून दिलं. घनदाट जंगल, कड्यावरची हवा, इतिहासाच्या खुणा आणि माणसांमधली आपुलकी. हा ट्रेक फक्त चालण्याचा नव्हता, तर अनुभवण्याचा प्रवास होता. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या ॲडव्हेंचरमध्ये.